रामकृष्ण हरी माऊली. कसे आहे सगळेजण? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर बघा, आजच्या नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा तुम्हाला. तर नवीन छान अशा व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा, सकाळचे ना 11 वाजले आणि सकाळपासून सगळ्या कामाची अशी धावपळच असती ना. तर बघा, आज काय धावपळ होती आमच्या मागं. तर बघा, हे गबाळाचा गंज बघितला ना तुम्ही. डाळिंबाग छाटणी चालू आहे. आणि तर छाटणीला ते लोक येले होते ना, तर त्यांना आम्ही डाळबट्टी केलेली होती ना. तर वेळ झाला थोडासा, म्हणजे 11 11:30 वाजलेच आता. तर म्हणून आता वेळ झाला, सगळं कामं रानात यायला पण उशीर झाला. आणि आम्हाला आता बघा, ही ट्रॅक्टरने एवढं लोटलं. तर राहिलेलं ते मधलं असतं बेडवरलं, ते आता आम्हाला ओढायचं आहे. तर बघा, आता हे आमचं चाललंय आता ओढायचं काम. आणि बाग बघा असा एकदम चकाट केलेला आहे मस्त. आणि त्याला ह्या बागाला ना खूप असं वाढ असते. सोलापूरला आले ना, त्याला वाढ पण भरपूर आहे. बघा, असं एवढं गबळ निघलेलं आहे. आणि आपल्या बागाचे फाट्या बघा, एकदम मस्त मोकळा झालेला आहे बागात. एवढं त्याच्यातले शूट हे सगळं काढलेलं आहे. आणि नवीन नवीन काडीची आता मस्त हे होणार आहे. आता मस्त पाला फुटन, नवीन पालवी फुटल बागेला. आणि जवळजवळ 15 ते 3 वारापासून, म्हणजे महिनाच गेला असा बाग तानावर होता ना. तर आता मस्त झालेलं आहे. बागेत छाटणी पण झाली आणि आता इकडं वडायचं पण काम चालू आहे. आणि हे बघा मागं, मी तुम्हाला इकडं नाही दिसणार तुम्हाला, ऊन जादा पडलं ना, तर तेव्हाच ऊन चटकायला लागत 10 10:30च्या पुढं. आणि तर बघा, इकडं वडायचं काम चाललंय आमचं. आम्ही 3 जणी आलोय पुढे, 1 जणी अजून माग आहे. हे आपली सरी झालेली ना, तर मधलं पडलेलं गबाळ असतं की बाई कुठं मुडं फाट्यात, तर वर झाडाला पण लटकेल राहत्या काही फाट्या ना, तर त्या वडायच्या खाली. हे बघा, अशा फाट्या असतात, त्या काढून घ्यायच्या. आणि यानंतर राहिले ना, तर खूप पायाला टोचत. नाही झालेली आहे. आणि ही बाजू राहिलेली आहे एवढी. कोणती बाजू? ही तिकडची बाजू राहिलेली आहे. नाही, ही झालेली. तू तिकडून आहे ही राहिली का ही? हा, ही राहिली नाही एक. वडेल इकडली बाजू वडेल, तिकडली राहिलेली. तर बघा, आमचं चाललंय असं काम आज. आणि डाळिंबाग छाटणीचं वेळ असती ही, म्हणजे हा आंब्या बहार असतो या डाळिंबाग धरायचा. एक आंबा बहार असतो आणि एक अजूक महिनाभराने थोडं लेट असतो एक बाग धरायला. आणि आता आम्ही ना शक्यतो आंबा बहारच धरतो, कारण की ना पुढं पानकळ्याचे दिवस येते ना, म्हणून मग पूर्ण उन्हाळाभर बाग आम्ही व्यवस्थित ठेवतो. तर बघा, आपला बाग असा झालेला आहे. पहिलं आम्ही हे गबळ आहे ना डोक्यावर वाहत होतो, चेळे करून म्हणा, डोक्यावर वजे बांधून. पण त्याला काटे इतके मोठमोठे काटे असतात ना, तर ते काटे टोचते. मग आम्ही ना आता नवीन जुगाड केलेलं होतं. ट्रॅक्टरला ते कल्टिवेटर असतं ना, तर त्यांना मागं रिटर्न ओढायचं, रिटर्न ट्रॅक्टर चालवायचं. तर दिशीच्या काकाने एवढं पण काल दिवसभर एवढं पण ओढलं. आणि एका दिवसात ओढून झालं. आणि राहिलेलं सकाळी ओढलं काही ते, नाहीतर 7-8 झाडांचं राहिलेलं होतं. आणि आता मधलं आम्हाला एवढं बाहेर काढायचं. तर चला मग आपण काढते मी बाहेर. तर बघा, तिकडल्या बाजूचं पूर्ण गोळा झालं आणि आता राहिली एक सरी. आणि तर बघा, याच्यात किती फांद्या ते निघलेलं आहे बघा. एवढं गबळ निघलं पूर्ण. एकच सरीचं राहिलं आणि तेवढं घ्यायचंय आता आम्हाला. तर बघा, हीच कडाची सरी राहिली इकडे ना, कारण की ट्रॅक्टर येत नाही ना म्हणून. तर तेवढं घ्यायचं. खूप गबळ निघलं बरं का, यंदा भरपूर निघलं. तर झाडांची वाढ पण चांगली होती बरं का, म्हणूनच ते गबळ निघलं. तर बघा, एवढं निघलेलं आहे, एवढी पोळ झाली इथून तिथून. तर आता एवढं आम्हाला गोळा करून तिकडच्या सरीत घ्यायचं, म्हणजे मग ट्रॅक्टरने ते ना लोटल्या जातं मग. तर एवढं 400 450 झाड आहे आमच्या एकरामध्ये बसवलेले. तर एवढ्याच जर गबाळ काढायचं म्हणलं रे ना,
तर सोपं नाही एवढं वाहनं पण ट्रॅक्टर आहे म्हणून बरं दर्शी, नाहीतर खूप तकलीफ होती एवढं गबळ वाहनं म्हणजे. बाग बघा एकदम असा मोकळा मोकळा झाला आणि लय दाटी झालेली राहते ना, फळांना हवा सुद्धा भेटत नाही इतकी दाटी झालेली राहते. तर बघा ते गबळ एवढं गोळा करायचं लय नाही, थोडी एवढी सरी एक आणि एवढी सरी गोळा करायची. आणि इकडे बघा आपले बटाटे. तर बघा बटाटे पण इतके मस्त आहे ना. तर आपण बटाटे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते, तर बटाटे पण एकदम मस्त आहे ना. आणि ते तर आम्हाला वाटलं तर ह्या लिंबाच्या झाडाने वाचल्याने काय बटाटे एवढे खास येणार नाही, पण बटाटे पण एकदम भारी आलेले. तर बघा बटाट्याला बटाट, तर बघा असे बटाटे लागले, छोटे छोटे बटाटे लागले बा. हे बघ आणि बघा केवढं झालं, पहिले शूट लागलं ना लवकर. तर सगळ्या बटाट्याला एकदम मस्त बटाटे लागलेले आता. तर चला मग तेवढी सरी घेतो गोळा करून. तर बघा झालं आमचं, सगळ्या काट्या गोळा केल्या आम्ही. आणि आता बसले दर्शी, खूप थकल्यावर झालं. एकच सरी होती पण इतकी होती ना. तर बघा असे पडलेले माग गंज अजून राहिलेले काही. तर तिकडले चालू आहे गोळा करायचं काम. आणि आता शेवटची सरी राहिलेली ती एवढी ना. तर आम्ही इकडल्या बाजूनं पडेल होतं ते रस्त्याला आपल्या, तर ट्रॅक्टर नाही अडचणी सोर येते पायात काटे घुसू नये म्हणून ते काटे तिकडं फांद्या ओढून घेतल्या आणि जाळायचं. म्हणजे आता जाळायचं म्हणजे ओढायच्या मग पेटून द्यायच्या बाहेरने. तर बघा एवढं काम केलं आम्ही आज दिवसभराचं काम झालं आम्हाला. तर 400 झाडं इतकं मटेरियल निघलं ना, का बसलं की काही विचार तसं होईन इतकं शूटन तीन लय झालेलं होतं त्याला. कारण की ते खतं बितं असतात सोडलेले जास्त भारी भारी, तर त्यानं जास्त वाढ होती झाडाची आणि ती शूट पण जास्तच येतात. तर इकडं मागं चाललंय ट्रॅक्टर. चाललंय ओढायचं काम आता. तर ट्रॅक्टरला मागं कल्टीटर जोडलं आणि ओढू राहिले. तर बसली मी निवांत जरशी, कारण की ना ते एवढंच काम केलं तरी थकल्यावर नव्हती. इतकं जास्त पावर म्हणजे हार्ड असं ते काटे ते टोचत त्या हाताला, असे हात हुळहुळे होऊन जात त्यांना. तर आजचा व्हिडिओ एवढाच. तर भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, कसा नाही तर सांगा मला कमेंट करून. तर चला तर बाय बाय, रामकृष्ण हरी.